कुटुंब नियोजन. लाजू नका. कुटुंब नियोजन या संकल्पनेबद्दल आता आपण मोकळेपणाने बोललं पाहिजे, असं नाही वाटत तुम्हाला? आम्ही अशी अनेक कुटुंब पाहिली आहेत ज्यांना गरजेपेक्षा जास्त मुलं असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलंय. अशा परिस्थितीत आई बरोबरच कुटुंबातल्या सगळ्यांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे आज आपण कुटुंब नियोजनाबद्दल बोलूया. स्वतःची मुलं आणि कुटुंब असणं ही खरं तर भाग्याची गोष्ट आहे, पण ती तितकीच मोठी जबाबदारी आहे हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. मुलांच्या प्राथमिक गरजा, त्यांचं शिक्षण, आरोग्य या सगळ्यांमुळे जो आर्थिक ताण येतो तितकाच शारीरिक आणि मानसिक ताण सुद्धा सतावतो. पण एक स्त्री म्हणून कधी आणि किती मुलं हवी आहेत हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आपल्या जोडीदाराशी या बाबतीत संवाद साधा आणि मग निर्णय घ्या. आणि तशी डॉक्टरांना कल्पना द्या. त्यानुसार तुम्ही काही तात्पुरते गर्भनिरोधक म्हणजे कॉन्डोम, गर्भनिरोधक गोळ्या, इंजेक्शन्स याचा वापर करू शकता. जर कायमस्वरूपी थांबायचं असेल तर नसबंदी किंवा ट्यूबल लिगेशन या पर्यायांचा वापर तुम्ही करू शकता. कुटुंब नियोजन म्हणजे फक्त गर्भधारणा थांबवणं नाही, तर आपल्या कुटुंबासाठी आनंदी आणि आरोग्यदायी भवितव्य तयार करणं आहे. या नियोजनात घेतलेल्या निर्णयांमुळे आपल्या मुलांच्या आवश्यक गरजा आपण पुरवू शकतो, मुलांना वेळ देऊ शकतो आणि त्याचबरोबर स्वतःलाही वेळ देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गर्भनिरोधक वापरल्यामुळे किंवा कुटुंब नियोजन केल्यामुळे आपण कुठल्याही धर्म किंवा संस्कृतीच्या विरुद्ध जात नाही आहोत, अनैतिक करत नाही आहोत हे लक्षात घ्या. प्रत्येक धर्म आणि संस्कृती आपल्याच उज्ज्वल आरोग्याला पाठिंबा देण्यासाठी बनवलेली असते. तुम्हाला हवं तसं कुटुंब बांधण्याची ताकद तुमच्यात आहे. भारत सरकारच्या सल्ल्यानुसार 2 मुलांमध्ये किमान 3 वर्षाचं अंतर असावं. शिवाय 2 पेक्षा जास्त मुलांचा विचार करू नये अशी सुद्धा सरकारची विनंती आहे. कुटुंब नियोजन करताना वाढत्या लोकसंख्येचा दुष्परिणाम लक्षात ठेवा. पुढे जाऊन बाळाचा विचार करणार असाल तर अशा वेळी कॉन्डोम किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू शकता. विविध लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा कॉन्डोमचा उपयोग होतो. गर्भनिरोधक गोळ्या किंवा नेमून दिलेल्या इंजेक्शन्सचा तुम्ही वापर करू शकता, ज्यामुळे तुमची मासिक पाळी सुद्धा नियमित चालू राहते. गर्भधारणा ज्यांना खूप काळ लांबवायची आहे त्यांच्यासाठी कॉपर टी किंवा PPIUCD सारखी गर्भनिरोधक उपकरणं उपलब्ध आहेत. इंग्रजी लिपीमधल्या टी आकाराचं हे उपकरण डॉक्टरांकडून तुमच्या गर्भाशयात ठेवलं जातं. या पद्धतीमुळे तुम्ही तुमची गर्भधारणा 5 ते 10 वर्ष लांबवू शकता. शिवाय या उपकरणांमुळे तुमच्या शरीराला कुठलीही हानी पोचत नाही आणि तुमचं लैंगिक जीवनही सुखाचं राहतं. ज्या जोडप्यांचं इच्छेनुसार कुटुंब पूर्ण झालं असेल त्यांनी पुरुष नसबंदीचा पर्याय निवडायला हरकत नाही. पुरुष नसबंदी ही एक झटपट आणि लहानशी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात. अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस हलकेच बाहेर काढता येते. या अत्यंत सोप्या आणि निर्धोक शस्त्रक्रियेचा कायमचा गर्भनिरोधक म्हणून नक्की तुम्ही विचार करू शकता. मैत्रिणींनो, एक लक्षात ठेवा, गर्भनिरोधकाचा हा टप्पा तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मनमोकळेपणानं बोलूनच मग पार पाडू शकता. त्यामुळे संकोच न ठेवता संवाद साधा, जेणेकरून पुढचा प्रवास सोपा होईल. लक्षात ठेवा, गर्भनिरोधक पर्यायाचा निर्णय हा वैयक्तिक आहे, तुमचा आहे आणि तुमच्या पुनरुत्पादक आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी घेऊन तुम्ही तुमच्याच मुलांच्या आरोग्याला योग्य ती दिशा देताय. लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आरोग्याच्या अशाच माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.